मित्रांनो, नर्सिंग सीईटी 2026 या एक्झामची तयारी तुम्ही करताय तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. कारण आजच्या लेक्चरमध्ये आपण नर्सिंग ऍप्टिट्यूड या सेक्शन वरचे टॉप एमसीक्यू पाहणार आहोत आणि यामध्ये प्रिव्हियस इयर एमसीक्यू देखील इन्क्लुडेड असतील. तर विद्यार्थी मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रत्येक एमसीक्यू डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. तरीही काही डाऊट आला तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल, गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेजमध्ये, तर तुम्ही आमचा कोर्स बाय करा. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लायब्ररी लेक्चर्स मिळतील. लाईव्ह लेक्चर मिस झाले तर तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स देखील अवेलेबल असतील. फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज असतील. 2000 प्लस एमसी क्वेश्चन बँक असेल फॉर प्रॅक्टिस अँड फुल सिलेबस नोट्स देखील दिल्या जातील, जे तुमच्या एक्झामच्या काही आदल्या दिवसामध्ये खूप कामी येतील. आता विद्यार्थी मित्रांनो, या सोबतच तुमच्यासाठी आम्ही काउन्सिलिंग कोर्स एक ऑफर रन करतोय. म्हणजे हे ऑफर मध्ये देतोय कारण काउन्सिलिंग कोर्स मध्ये आपण बरेचसे पैसे वेस्ट करतो. तर आपल्याकडे जे एक्सपर्ट टीम आहे ते तुमच्यासाठी ऍडमिशन साठी देखील खूप हेल्पफुल ठरणार आहे. तर याची नवीन बॅच सुरू होते 3 तारखेपासून. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला नर्सिंग सोबतच पीसीएम, पीसीबी, नीट, जेडबल या एक्झामला देखील टार्गेट करायचं असेल, त्याचे देखील आपल्याकडे कोर्सेस आहेत. सेम फॅसिलिटी अवेलेबल आहे. त्यासोबत काउन्सिलिंग कोर्स याच्यामध्ये देखील आपण ऑफर रन करतोय, तर ती देखील आहे. अजून एक ऑफर आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला सिंगल कोर्स बाय करायचा असेल यामधला, तर तो पडेल तुम्हाला 5,000 रुपयाला. पण तुम्हाला जर हे 5ही कोर्स बाय करायचे असतील, म्हणजे कॉम्बो ऑफर जी म्हणता येईल तुम्हाला, तर ती होईल 10,000 रुपये. म्हणजे तुम्हाला सिंगल कोर्स कितीला पडणार आहे? फक्त 2,000 रुपयाला. समजलं? आता ऑफर रन करतोय, सो लवकरात लवकर ऑफरचा फायदा घ्या. आता कोर्स कसं जॉईन करायचा? तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशन डाउनलोड करून तिथून तुम्ही हा कोर्स एनरोल करू शकता. ओके, आता क्वेश्चन्स कडे बघूयात. आपल्या फर्स्ट क्वेश्चन आहे, डॅश इज अ ग्लँड विच इज बोथ एक्झोक्राईन अँड एंडोक्राईन. आता आपल्याला विचारलंय कुठला ग्लँड हा एक्झोक्राईन अँड एंडोक्राईन ग्लँड आहे. तर पॅनक्रियाज वर्क ऍज बोथ ग्लँड, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. एक्झोक्राईन पार्ट काय करतो? सिक्रेट्स डायजेस्टिव्ह एन्झाइम्स इनटू द duodenum. अँड एंडोक्राईन पार्ट काय करतो? इट सिक्रेट्स इन्सुलिन अँड ग्लुकाजन इनटू द ब्लड. ओके, कधी कधी या दोघांचा वर्क देखील विचारू शकतात, त्यामुळे मी त्या दोघांची पण माहिती सांगितली. नेक्स्ट क्वेश्चन पहा, ट्युबुलर सिक्रिशन डज नॉट टेक प्लेस इन. खालीलपैकी कशामध्ये ट्युबुलर सिक्रेशन होत नाही? ऑप्शन्स आहे डीसीटी, पीसीटी, कलेक्टिंग डक, हेनलेस लूप. तर करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी, तो म्हणजे हेनलेस लूप. तर tubular secretion mainly occurs in PCT and DTC, not in Henle's loop. Henle's loop is only for reabsorption. Reabsorption of water and salts, not for secretion. इन केस जर क्वेश्चन मध्ये हेनलीज लूप कशासाठी वर्क करतं हे विचारलं, तर आपण म्हणू शकतो की रिअब्झॉर्प्शन ऑफ वॉटर अँड साल्ट्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. विच ऑफ द फॉलोइंग डिसीजेस कॅन बी कॉन्ट्रॅक्टेड बाय ड्रॉपलेट इन्फेक्शन. ऑप्शन्स आहेत मलेरिया, चिकन पॉक्स, निमोनिया, रायबीज. तर इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन सी, विच इज निमोनिया. Pneumonia is spread through cough and sneeze droplets from infected person. ओके, आणि जो मेन पॉइंट आहे ते म्हणजे बॅक्टेरियल इन्फेक्शन अफेक्टिंग लंग्स. सो इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. द टर्मिनॉलॉजी यूज फॉर जॉईंट पेन इज. जॉईंट पेन साठी कुठली टर्मिनॉलॉजी यूज केली जाते? तर आपल्याला माहिती आहे ऑर्थो. ऑर्थो, आता इथे ऑर्थो याचा अर्थ काय असतो? जॉईंट. आणि अल्जिया याचा अर्थ असतो पेन. सो या दोघांना जोडून शब्द बनतो अर्थ्रलॅजिया, आणि हा जो असतो वर्ड
जॉईंट पेनसाठी टर्मिनॉलॉजी ही यूज केली जाते. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. आपण आहे बघा, इथे आपण असे दोन 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 एका शब्दाला दोन शब्दांमध्ये डिवाइड करून त्याचा अर्थ म्हणजे आपल्याला माहितीये की अल्जिया याचा अर्थ पेन असतं, आर्थ्रो याचा अर्थ जॉईंट असतं. सो असं आपण वर्ड सुद्धा क्रिएट करू शकतो. ओके. आता मायल्जिया असतं मसल पेनसाठी, ओटॅल्जिया असतं इयर पेनसाठी. असे बरेचसे टर्म्स असतात जे आपल्याला माहिती असायला हवेत आणि जे एक्झाम मध्ये विचारू शकतात. आता असंच जर तुम्हाला वेगवेगळे टर्म्स किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये माहिती हवी असेल आणि मेन म्हणजे प्रत्येक सब्जेक्ट मध्ये जर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स घ्यायचे असतील तर आपला कोर्स आहे तिथे आपण प्रत्येक थेरॉटिकल टॉपिक डिटेलमध्ये डिस्कस करतो आणि त्यानंतर मेन म्हणजे एमसीक्यू सॉल्व्ह करतो आणि परत पीवायक्यूज क्वेश्चन देखील सॉल्व्ह करत असतो. सो त्याच्यामध्ये तुमची इतकी प्रॅक्टिस होती की तुम्हाला एक्झाम मधला प्रत्येक क्वेश्चन ओळखीचा वाटतो. आणि मेन म्हणजे आपला रेकॉर्ड देखील आहे. मागच्या वर्षी स्टुडंट्सनी छान मार्क्स घेतलेत, बेस्ट गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं. सो आणि त्याच्यानुसार आपल्याकडे एक्सपिरियन्स टीचर्स देखील आहेत, एज्युकेटर्स, ते हेल्प करतातच. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. विच इज नॉट अ प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग बिंग. ऑप्शन्स आहेत मेटाबॉलिझम, डीके, ग्रोथ, रिप्रोडक्शन. आता इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी विच इज डीके. इथे काय म्हटलंय, लिव्हिंग बीगची खालीलपैकी कोणती प्रॉपर्टी नाहीये, तर ती कोणती नसेल, डीके. लिव्हिंग बिंग काय शो करतं, तर ग्रोथ शो करतं, मेटाबॉलिझम शो करतं, रिप्रोडक्शन शो करतं. अँड डीके ऑकर्स आफ्टर डेथ. सो इट इज नॉट अ लिव्हिंग प्रॉपर्टी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. डॅश इज नोन ॲज एमर्जन्सी हॉर्मोन. एमर्जन्सी हॉर्मोन कशाला म्हणतात, ग्लुकोजला का नॉर ऍड्रेनालाइनला, ऍड्रेनालाइनला का इन्सुलिनला. तर करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी विच इज ऍड्रेनालाइन. इट इज सिक्रेटेड बाय adrenal glands in stress or fear. It increases heart rate as well as blood pressure and energy also. That's why it is called also called as fight or flight hormone. Okay. Next question. Which of the following is a communicable disease? Options are typhoid, diabetes, night blindness, cancer. The correct option is option A, which is typhoid. It is communicable, which means spreads from one person to another. Typhoid is caused by Salmonella type B bacteria through contaminated food or water. आपल्याला एक्झाम मध्ये हे पण विचारू शकतात की कोणत्या व्हायरसमुळे डिसीज स्प्रेड होतो वगैरे, असे बरेचसे प्रश्न असतात. ओके. आणि डिसीजेस आणि त्याचे व्हायरल्स वगैरे त्याचे इफेक्ट्स वगैरे हा टॉपिक आपला झालेला आहे. तुम्ही तो टॉपिक हा व्हिडिओ झाल्यानंतर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. नेक्स्ट क्वेश्चन पहा. लायसन्स टू प्रॅक्टिस नर्सिंग इन महाराष्ट्र, nurse has to register in. Options are Indian Nursing Council, Main Nursing Council, Maharashtra Nursing Community, Maharashtra Nursing Council. The correct option is option D, which is Maharashtra Nursing Council. आता प्रत्येक नर्सला महाराष्ट्रामध्ये रजिस्ट्रेशन त्यांनी केलेलं करायला पाहिजे कशासोबत, तर MNC सोबत, विच इज महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल फॉर लीगल प्रॅक्टिस. MNC काय करतं, तर रजिस्ट्रेशन नंबर इश्यू करतं आणि लायसन्स सर्टिफिकेट देतं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पहा आता. विच ऑफ द फॉलोइंग कलर कोडेड बॅग इज यूज टू डिस्पोज ऑफ सॉइल ड्रेसिंग, हँड बॅग्स, कॉटन स्वॅप्स, ब्लड बॅग्स एक्सेट्रा. ते तर करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन सी. Okay, it is used for infected soil items like cotton, bandages, blood bags, and follow biomedical waste management rules 2016. Next question. X-ray imaging of the cardiac blood vessels to locate the position of blockages is called. तर इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन ए विच इज एन्जिओग्राफी. It is an X-ray test to detect blockages in heart blood vessels. Okay. आता हे झाले आपले आजचे क्वेश्चन्स. यामध्ये आपण बरेचसे क्वेश्चन
कव्हर केलेत, त्यामागच्या एक एक दोन दोन पॉइंट अजून मी एक्स्ट्रा सांगितलं. आता मी व्हिडिओ आहे, आपल्याकडे टाइमचं लिमिट असते, त्यामुळे मी थोड्या शॉर्टकटमध्ये गोष्टी सांगितल्या. पण जे आपला कोर्स आहे त्यामध्ये आम्ही तुम्हाला फुल गायडन्स देतो, त्यासोबतच प्रत्येक गोष्ट इन डिटेलमध्ये डिस्कस करत असतात. सो तुम्हाला जर तसं गायडन्स हवं असेल, प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये थेरी प्रत्येक चॅप्टरची जर करायची असेल, तर तुम्ही कोर्स आपला जॉईन करा. आता आपलं लेक्चर इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. आपण आपल्या चॅनलवरती असेच वेगवेगळे प्रकारचे व्हिडिओ टाकत असतो, तर व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही इथपर्यंत आलाय लास्ट क्वेश्चन पर्यंत, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल आय होप, तर लाईक पण करून टाका. आता आपलं लेक्चर इथेच थांबूया. थँक्यू, नाईस डे, बाय.